मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील महादेव नाल्यात साचलेला गाळ काढण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। यामुळे संतापलेल्या साळीवाडीतील ग्रामस्थांनी आता स्वतःच श्रमदानातून नाल्यातील झुडपे आणि प्रवाहातील अडथळे काढण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे। गेल्या 10 वर्षांपासून या नाल्याचा गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात शेतीचं प्रचंड नुकसान होत असून अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव शेती करणं सोडून दिलंय। पूर्वी या भागात उत्तम दुबार शेती होत असे, मात्र आता शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। माझे कोकण वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून शासनाला जाग आणण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे। जर प्रशासनाने त्वरित गाळ उपसा केला नाही तर नामदार योगेशदादा कदम यांच्याकडे थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। मंत्री महोदय नक्कीच न्याय देतील असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। प्रशासकीय कारवाईकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत। नाला गाळ उपसण्याची सरकारने मान्यता दिली असून गेल्या आमच्या 15-20 वर्षापासून शेतीचे फार नुकसान झाले। डबल पीक शेती आमची आहे, भात शेती आहे, कडधान्य सर्व पिकतं, परंतु या 15-20 वर्षापासून सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे। शासनाकडे पंचायतकडे आम्ही अर्ज देऊन सुद्धा शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। तरी त्वरित महादेव नाला मान्यता दिली असून कुठून सुरुवात झाली ती शासनाने लक्ष द्यावी आणि जिथे काम पाहिजे तिथे सुरू न होता जिथे सुरू झाले त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे। आमची एवढीच विनंती आहे की वर्षाच्यात हा महादेव नाला लवकर साफ करण्यात यावा आणि आमची ही डबल पीक शेती आहे ती वर्षाच्यात लवकर चालू करून शेतकऱ्याचं समाधान आहे। भात शेती कडधान्य ती लवकर चालू अशी आमची शासनाला विनंती आहे। गेली कित्येक वर्ष महादेव नाला साफ करण्याची आम्ही अर्ज देऊन सुद्धा काही दखल सरकारने घेतली नाही। तेव्हा आमच्या गावकीच्या समाजातून साळीवाडा ग्रामस्थ मंडळाच्या समाधानातून ते आम्ही महादेव नाला गळीतून गाळ काढण्याची आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे की सरकारला दाखवण्यासाठी जिथे पाहिजे होता नाला साफ करायला तिथून काही सुरुवात झालेली नाही आणि सरकारने लक्ष द्या की आम्ही लवकर महादेव नाल्याचं काम सुरुवात करावी, नाहीतर आम्ही योगीदादाकडे आम्ही तक्रार करणार आहोत। योगीदादाकडे याची आम्ही जातीने तक्रार करणार आहोत। तेव्हा शासनाने लवकर येऊन आमच्या महादेव नाला वर्षाच्या साफ करून द्यावे आणि आमची शेतीचं काम चांगले सुरळीतपणे सुजलाम सुफलाम व्हावी आमची सर्वांची विनंती आहे।